उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकमध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे। मनपा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यामधून नाशिकमध्ये शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करेल। संध्याकाळी 7 वाजता हॉटेल डेक्कन प्लाझा इथे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यामधून एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलंय। दरम्यान नाशिकमध्ये भाजपनं दिलेल्या 100+ नाऱ्याला एकनाथ शिंदे आव्हान देणार का याकडे सुद्धा लक्ष लागलंय। शिवसेनेच्या बूथप्रमुखांची कार्यशाळा या ठिकाणी आहे। या कार्यशाळेमध्ये आपल्याला माहिती आहे की बूथप्रमुखाचं काय काम आहे काय नाही। त्याच पद्धतीनं साहेबांनी एक स्पेशल ॲप केलेलं आहे। त्या ॲपचं ट्रेनिंग सुद्धा या ठिकाणी देणार आहे। आणि ह्या बूथप्रमुखाच्या कार्यशाळेला समारोपाला स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत। मला वाटतं यापेक्षा आनंदाची बाब बूथप्रमुखांच्या दृष्टीनं कुठलीच होऊ शकत नाही, कारण बूथप्रमुखांचा थेट संवाद हा पक्षप्रमुखांशी या निमित्तानं होणार आहे। पुढे आगामी निवडणुका आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, शहर असतील, यातले जे प्रमुख बूथप्रमुख आहेत ते सगळे या ठिकाणी येतील आणि त्यांना या ठिकाणी पहिलं त्यांचं ट्रेनिंग होणार आहे आणि त्याचा समारोप साहेबांच्या हस्ते होईल।